क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। कळंब धक्कादायक, तालुक्यातील दोनोडा येथे थरार, कुऱ्हाडीचे घाव घालून युवकाची हत्या, बापलेकाने पाडला एकाचा मुर्दा। पूर्व वैमनस्यातून शेजारीच राहणाऱ्या एका युवकाचा अंगात सैतान संचारलेल्या बापलेकांनी कुऱ्हाडीने घाव घालीत हत्या केली। ही हत्येची रक्तरंजित घटना दोनोडा गावात मंगळवारी सकाळी 9:15 दरम्यान घडली। मृताचे नाव दत्ता केशव चौधरी वय 33 असे आहे। आशिष मारुती कर्लुके वय 33 व त्याचे वडील मारुती कर्लुके वय 55 राहणार दोनोडा असे आरोपी बापलेकाचे नाव आहे। मिळालेल्या माहितीनुसार सन 2020 मध्ये आरोपी व मृतक यांच्यात भांडण झाले होते। त्या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। न्यायालयात खटला सुरू होता। ही जुनी केस सध्या न्यायालयाच्या बोर्डावर आली होती। बापलेक हे मृतकावर केसमध्ये सेटलमेंट करण्यासाठी वारंवार दबाव टाकत होते। आरोपी आशिष पोलीस भरतीची तयारी करत असल्याने नोकरीत अडचण येऊ नये म्हणून ते सेटलमेंट करण्यासाठी धमक्या देत होते। मात्र मृतकाने तडजोड करण्यास नकार दिल्यामुळे त्यांच्यात नेहमीच शाब्दिक चकमक व खटके उडत होते। अशातच मंगळवारी दिनांक 24 सकाळी सुमारे 9:15 दरम्यान गावातच आरोपींनी धारदार कुऱ्हाडीने सपासप वार करून त्यांची हत्या केली। पसार आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाले असून लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल अशी माहिती राजेश राठोड ठाणेदार कळंब यांनी दिली आहे। कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चव्हाण। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।